नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला ह्या जगात किती प्रकारचे सजीव असतील? अगदी छोट्या मुंगीपासून ते अवाढव्य देव माशापर्यंत. ही यादी कधी संपणारच नाही. मग शास्त्रज्ञ या सगळ्यांचा अभ्यास कसा करत असतील? चला, आज आपण हेच पाहणार आहोत की या अगणित सजीवांना कसं बरं विभागलं जातं, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण एका मोठ्या कोड्याबद्दल बोलू. मग विटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने ते कसं सोडवले ते पाहू. त्यानंतर सजीवांची 5 साम्राज्य कोणती आहेत ते समजून घेऊ. सूक्ष्मजीवांच्या अदृश्य जगात डोकावू आणि शेवटी हे सगळं वर्गीकरण इतकं महत्त्वाचं का आहे हेही बघू. ठीक आहे, मग सुरुवात करूया त्या प्रचंड कोढ्यापासून. आता हा आकडा बघा. 2011च्या एका अभ्यासानुसार आपल्या पृथ्वीवर तब्बल 87 दशलक्ष म्हणजेच जवळजवळ 8,70,00,000 प्रकारच्या सजीवांच्या जाती आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलंय, 87 दशलक्ष. आता एवढी मोठी संख्या, विचार करा, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं किती मोठं आव्हान असेल. बरोबर, हाच तर प्रश्न आहे की एवढ्या प्रचंड संख्येने असलेल्या सजीवांचा अभ्यास करायचा तरी कसा? म्हणजे शास्त्रज्ञ त्यांच्यातले सारखेपणा, त्यांच्यातला फरक कसा ओळखत असतील? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका शब्दात आहे, आणि तो शब्द म्हणजे वर्गीकरण. आता हे कोडं सोडवण्यासाठी खूप शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले, पण एका शास्त्रज्ञाने एक अशी पद्धत शोधून काढली जी खूपच प्रभावी ठरली. चला, त्यांच्याबद्दलच थोडं जाणून घेऊया. ही वर्गीकरणाची गोष्ट तशी जुनी आहे. म्हणजे बघा, 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी फक्त 2 गट पाडले होते. मग हळूहळू जसा अभ्यास वाढत गेला तसे हे गट बदलत गेले. 3 झाले, मग 4, आणि शेवटी 1969 साली रॉबर्ट विटॅकर नावाच्या एका अमेरिकन शास्त्रज्ञाने एक पद्धत मांडली, जिला आज आपण पंचसृष्टी वर्गीकरण म्हणतो, आणि हीच पद्धत सगळ्यात जास्त वापरली जाते. बरं, मग विटाकर यांनी हे वर्गीकरण केलं तरी कसं? त्यासाठी त्यांनी 5 महत्त्वाचे निकष लावले. पहिला म्हणजे पेशीची रचना. ती साधी आहे की गुंतागुंतीची? दुसरा, सजीव एकपेशीय आहे की बहुपेशीय? तिसरा, तो स्वतःचं अन्न स्वतः बनवतो की दुसऱ्यांवर अवलंबून आहे? चौथा, त्याची जीवनशैली कशी आहे? आणि 5वा, उत्क्रांतीमध्ये त्याचं नातं इतरांशी कसं आहे? आता यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निकष म्हणजे पेशीची जटिलता. म्हणजे काय? तर काही पेशी एकदम साध्या असतात, ज्यांना आपण आधिकेंद्रकी म्हणतो. त्यांच्या सुस्पष्ट असं केंद्रक नसतं. या उलट काही पेशी खूप गुंतागुंतीच्या असतात, म्हणजे दृश्यकेंद्रकी. त्यांच्या सुस्पष्ट केंद्रक आणि बाकीचे सगळे घटक व्यवस्थित असतात. तर मग याच 5 निकषांचा वापर करून विटाकर यांनी सगळ्या सजीवसृष्टीला 5 मोठ्या साम्राज्यांमध्ये, किंवा आपण ज्याला सृष्टी म्हणतो, त्यात विभागलं. आणि हा फ्लोचार्ट बघा, किती मस्त आणि सोप्या पद्धतीने सगळं वर्गीकरण दाखवलंय. सुरुवात होते सजीवांपासून, मग त्याचे 2 मुख्य भाग पडतात, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये येते मोनेरा सृष्टी, आणि दृश्यकेंद्रकीमध्ये परत 2 भाग, एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे प्रोटिस्टा, आणि बहुपेशीयमध्ये येतात कवके, वनस्पती आणि प्राणी. झालं की नाही सोपं? चला, आता एकेका सृष्टीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. पहिली आहे सृष्टी मोनेरा. यात येतात सगळे साधे सरळ आदिकेंद्रिकी सजीव, म्हणजे जीवाणू, ज्यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो. आणि हे कुठे नसतात असं नाही, आपल्या आजूबाजूला सगळीकडे, अगदी आपल्या शरीरात सुद्धा. त्यानंतर येते सृष्टी प्रोटिस्टा. हे सुद्धा एकपेशीयच आहेत, पण यांच्या पेशी जीवाणूंपेक्षा जरा जास्त विकसित असतात, म्हणजे दृश्यकेंद्रकी. उदाहरणार्थ अमिबा किंवा पॅरामेशियम. तिसरी सृष्टी म्हणजे कवक. यात येतात मशरूम, बुरशी, जे आपलं अन्न मिळवण्यासाठी कुजलेल्या गोष्टींवर अवलंबून असतात. आणि मग उरल्या 2 मोठ्या सृष्टी, वनस्पती सृष्टी, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, आणि प्राणीसृष्टी, ज्यात आपण येतो, जे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. अशा मिळून या 5 सृष्टी तयार होतात. बरं, आता या वर्गीकरणातल्या एका अशा जगाकडे जाऊया जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हो, बरोबर, सूक्ष्मजीवांचं अदृश्य जग. सूक्ष्मजीव म्हणजे किती लहान असतील? हा चार्ट बघा. जीवाणूंपेक्षाही विषाणू शेकडो पटींनी लहान असतात. म्हणजे विचार करा, एका टाचणीच्या टोकावर लाखो जीवाणू आरामात बसू शकतात. इतके लहान असतात हे. आता जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया हे आदिकेंद्रकी आहेत हे आपण पाहिलं.
पण त्यांची वाढ प्रचंड वेगाने होते. म्हणजे परिस्थिती अनुकूल असेल ना, तर फक्त 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या दुप्पट होऊ शकते. म्हणूनच तर दूध किंवा इतर अन्नपदार्थ लवकर खराब होतात. मग आहेत आदिजीव, जे प्रोटिस्टा सृष्टीमध्ये येतात. हे एकपेशी आहेत, पण दृश्य केंद्रकी. आणि हे आपल्याला मातीत, गोड्या पाण्यात, समुद्रात अशा वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग, विषाणू. यांना सजीव म्हणायचं की निर्जीव यावर शास्त्रज्ञांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. असं म्हणतात की ते सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर उभे आहेत. याचं कारण काय? तर विषाणू म्हणजे पूर्ण पेशी नसतेच. ते फक्त DNA किंवा RNA आणि त्याच्यावर असलेलं एक प्रथिनांचं कवच असतं. त्यांना स्वतःची संख्या वाढवायची असेल तर त्यांना दुसऱ्या सजीवाच्या पेशीची म्हणजे होस्ट सेलची गरज लागते. त्या पेशीच्या आत गेले की ते सजीवासारखे वागतात, पण बाहेर आले की एखादे निर्जीव कणासारखे पडून राहतात. ठीक आहे, आपण हे सगळं पाहिलं. 5 सृष्टी, सूक्ष्मजीव, विषाणू. पण मग पुन्हा तोच प्रश्न, हे सगळं वर्गीकरण करायची गरज काय? इतकं महत्वाचं का आहे हे? उत्तर अगदी सोपं आहे. या वर्गीकरणामुळे 87 दशलक्ष सजीवांच्या गोंधळातून एक सुसूत्रता येते. त्यांचा अभ्यास करणं सोपं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या सजीवांमध्ये एकमेकांशी काय नातं आहे हे समजायला मदत होते. आता जाता जाता एक विचार करूया. समजा उद्या आपल्याला एखादा नवीनच, कधी न पाहिलेला सजीव सापडला, तर विटाकरच्या त्या 5 निकषांनुसार आपण त्याला कोणत्या सृष्टीत ठेवणार आणि का? हाच तो प्रश्न आहे, ज्यामुळे विज्ञान नेहमी पुढे जात राहतं आणि या जीवसृष्टीची अद्भुत कहाणी आपल्याला समजत राहते.